लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व अटी सर्व निकषांमध्ये आम्ही पात्र आहोत। आम्ही लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी देखील योग्य पद्धतीने केली आहे। आता आम्ही ई-केवायसी एडिट करायला गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं सांगतोय, परंतु आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र बंद झालेले आहेत। अशा वेळेस आम्ही काय करू शकतो? तर यावेळी तुम्हाला आधीच आपण सांगितलं आहे की तुम्ही काय करू शकता। तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन, जिल्हा परिषदमध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्याला भेटू शकता आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला तुमची माहिती मिळणार आहे। परंतु अनेकांचं काय झालंय की अनेक जण विचारत होते की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आम्हाला काय करता येईल का, अशा पद्धतीने कोणता फॉर्म आहे का जो फॉर्म भरल्यानंतर आमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत सुरू होतील। तर या संदर्भातील अर्ज तुम्हाला आज कसा भरायचा याबाबतची सविस्तर माहिती सांगणार आहे। हा अर्ज केल्यानंतर तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असल्यास तुमच्या अर्जांची छाननी झाल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ परत सुरू होईल, जर तुम्ही यामध्ये अटी आणि निकषांमध्ये पात्र असाल तरच। आता हा तक्रार अर्ज नक्की कसा भरायचा असतो, याची प्रोसेस काय आहे, सर्व सविस्तर माहिती तुमच्या मोबाईलमध्ये कशी करायची ही लाईव्ह प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वच्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपल्या चॅनलच्या आणि पेजच्या माध्यमातून आपण पहिल्या दिवसापासून देत आहोत। तर लक्षात घ्या, यासाठी करायचंय काय, तर यासाठी तुम्हाला जायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर। मी तुम्हाला या ठिकाणी आता गुगलवरती यायचं आणि गुगलवरती येऊन तुम्हाला करायचंय काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे। ही वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, ladkibahin.maharashtra.gov.in। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर लक्षात घ्या, तुम्हाला जायचं आहे या पर्यायावर अर्जदार लॉग इन, या पर्यायावर तुम्हाला जायचं आहे। अर्जदार लॉग इन या पर्यायावरती गेल्यानंतर तुम्हाला मी प्रक्रिया करून दाखवतो। या ठिकाणी बघा, मी आता क्लिक करतो। केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही अर्ज भरताना जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। आता अनेकांचा इथे प्रश्न असतो की आम्ही पासवर्ड विसरलो आहोत किंवा आम्हाला पासवर्ड लक्षात नाही, तर लक्षात घ्या, त्यावेळी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली येऊन तुम्हाला या फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक करायचं आहे आणि फॉरगॉट पासवर्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल। त्या OTPच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पासवर्ड बदलू शकता। आता अनेक जण म्हणतात की वेबसाईटवर OTP येत नाही, पण थोडा वेळ लागतो, कारण सध्या लक्षात घ्या वेबसाईट देखील खूप जास्त हळू चालते। मग तुम्ही ही प्रक्रिया केल्यानंतर ज्यांच्याकडे हे आहे काय म्हणतात मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे, त्यांनी मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा। मी पटपट या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। या ठिकाणी बघा, मी आता पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घेतला आहे। लॉग इन करून घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेला असता। आता तुम्हाला या ठिकाणी बघा, इंग्लिशमध्ये माहिती असेल ती मराठीमध्ये करायला येते की मराठी क्लिक करा। आता मराठीमध्ये माहिती येईल। आता मराठीमध्ये माहिती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर करायचं आहे काय, तर तुम्हाला करायची आहे तक्रार। या तक्रारीच्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, कारण आपण या ठिकाणी तक्रार फॉर्म भरून देणार आहोत की बाबा लाडकी बहीण योजनेचे आमचे पैसे बंद झाले आहेत, म्हणून तुम्ही हा तक्रार फॉर्म करू शकता, ज्यामध्ये तुमची माहिती असेल, तुमचे आधार कार्ड वगैरे अपलोड करून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता। आता या ठिकाणी बघा, मी काय करतो, तक्रारवरती क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर बघा, आता या ठिकाणी काय दाखवते तर तुमचा कुठलाही डेटा या ठिकाणी नाहीये, म्हणजे याआधी आपण कुठलीही तक्रार केली नव्हती। मग आता ऍड ग्रीव्हियन्स जो पर्याय आहे या ठिकाणी बघा, ऍड ग्रीव्हियन्स इथे तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे। तुमच्या आधार कार्डची पुढची बाजू मागची बाजू ही अपलोड करून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा फॉर्म ओपन होणार आहे। बघा, या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, ज्यामध्ये काय असणार आहे तर ज्यामध्ये बघा तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला तक्रार काय करायची, तर यामध्ये बघा अपील फॉर रिजेक्शन ऍप्लिकेशन रिजेक्टेड, यामध्ये काय की तुमचं जर रिजेक्ट झालं असेल तर तुम्ही हा पर्याय निवडायचा आहे। जर काही जणांना अनेक अटी व निकषांमध्ये अपात्र आहेत, सरकारी नोकरीला आहेत किंवा ITR भरतात, ज्यांना योजना बंद करायची, त्यांनी 2 नंबरचा पर्याय डिसकंटिन्यू सिम निवडा। ज्यांना स्वतःच्या योजनेचे पैसे परत करायचे त्यांनी सरेंडर स्कीम बेनिफिट वरती क्लिक करा। ज्यांच्या रॉंग आधार नंबरवर पैसे येतात त्यांनी रॉंग नंबर आधार नंबर सिलेक्ट करा आणि ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत, अटी व निकषांमध्ये पात्र असून त्यांनी ऑदर हा पर्याय निवडायचा आहे। ऑदर पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने तुमचा तक्रार फॉर्म ओपन होईल। तो तक्रार फॉर्म तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरून द्यायचा आहे। लक्षात घ्या, वेबसाईट कधी कधी खूप जास्त हळू चालते, त्यामुळे ओपन होत नाही। हा तक्रार फॉर्म तुम्हाला
भरायचं आहे या तक्रार फॉर्ममध्ये काही नाही. सर्व माहिती तुम्हाला रेग्युलर जी आपली आहे तीच माहिती भरायची आहे आणि ती माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता सबमिट झाल्यानंतर या फॉर्मची तपासणी देखील चालू असते. महिला व बालविकास विभागाच्या वतीने वेबसाईटची देखील तपासणी होत असते आणि या तपासणीवर तुमची तक्रार जर योग्य पद्धतीने असेल, तुम्ही सर्व माहिती योग्य दिली असेल, तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केली असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे परत चालू होतात. आता या पद्धतीने देखील तुमचे पैसे चालू होत नसल्यास तुम्हाला एकमेव पर्याय कुठला असतो तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पंचायत समितीच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांना देखील तुम्ही जाऊन भेटा. त्यांना हे देखील सांगा की आम्ही तक्रार फॉर्म देखील केलेला आहे, जेणेकरून ती माहिती चेक करून तुमच्या योजनेचे पैसे सुरू होतील. अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती पैसे आले आहेत ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.